आज ना मी तुम्हाला मस्त अशी झणझणीत अशा सिंपल पद्धतीने शेवगाची शेंगाची थोडीशी अशी रसाभाजी करून दाखवणार आहे। इकडे बघू शकता, इकडे आपण कच्च्या शेंगाचा वापर नाही करायचा, थोड्याशा अशा मीडियम अशा कट करून स्वच्छ धुवून मग याला थोडंसं वाफळून घ्यायचं। अगदी 100तून 50% असं हे शिजून घ्यायचे आहेत। आणि आपण नेहमी बनवतो ना ती ग्रेव्ही असते, म्हणजे मसाला वाटून। आज आपण सिंपल पद्धतीने बनवणार आहोत। तर चला बघूया याला लागणारं साहित्य आणि बनवायची तिकडे बघू शकता। इतकी छान ही भाजी तयार होती ना, फक्त आणि फक्त 5च मिनटात ही चवदार खमंग टेस्टी अशी शेवगाची शेंगाची भाजी तयार होती खाण्यासाठी। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडल्यास तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। तिकडे बघू शकता मी या शेवगाच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत। मस्त अशा नॉर्मलपणे अशा गाळ शिजून क्षिजून आहेत आणि अशा कट करून घ्यायच्या। आता तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। तुम्ही जर याला ट्राय केलं ना तर इतकी छान लागते ना, खाताक्षणी माणसाची तोंडाची चव वाढते। आणि एक भाकरी घेत असाल ना तर तुम्ही 2 भाकरी नक्की खाताना आवडीने। तर चला बघूया आपण याला बनवायची कृती आणि याला लागणारं साहित्य। तर कढाईमध्ये ना थोडंसं तेल तापत ठेवायचे। हे बघा, तेल तापत ठेवलं आहे मी इथं। ही आज मी तुम्हाला जी शेवगाची शेंगाची भाजी दाखवते ना, म्हणजे कसं शेवगाची शेंगाच्या भाज्या आपण म्हणजे रस्सा वगैरे बनवतो मसाला वाटून, त्याच्यापेक्षा नाही खूप वेगळी आणि सिंपल भाजी आहे। ह्याच्यामध्ये आता तेल तापलं ना, त्याच्यामध्ये मी थोडंसं बारीक अर्धा टमाटर चिरून टाकले, अर्धा कांदा बारीक चिरून टाकला आहे। कारण आपल्याला ह्याच्यामध्ये ना अद्रक लसूणची पेस्ट किंवा खडे मसाले वगैरे काहीच टाकायचं नाही, अगदी सिंपल पद्धतीने पण इतकी छान भाजी लागते नाही। मला ना म्हणजे कधी पण शेवगाची शेंगाची भाजी खाऊ वाटली की ही भाजी माझ्या डोळ्यासमोर येते आणि मग मी झटकेपटी भाजी बनवते। खूप सिंपल पद्धतीने पण खायला खूपच भारी लागते। आणि थंडीच्या दिवसात अशी खमंग झणझणीत अशा शेंगा करून नक्की खा, माझी वेळ पण वाचन तुमचा आणि खायलासुद्धा खूप टेस्टी भाजी लागते। तर ते परतून झालं की आपण याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार जे मसाले आहेत आपले डेली रुटीनचे ते टाका। तर एकदम मस्त मला झणझणीत बनवायचे म्हणून मी 2 चमचे लाल मसाला वापरला आहे। तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर कमी तिखट वापरा इथे। आता हे बघा, गॅसची फ्लेम थोडी स्लोच ठेवायची आणि थोडासा मसाला तेलामध्ये कांदा टमाट्यामध्ये परतून घ्यायचा आहे मंद आचेवर। आणि एवढं झालं, परतून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये हे गरम मसाला टाकायचा आहे। मस्त अर्धा 1 चमचा गरम मसाला टाका, कारण आपण ही भाजी थोडी बनवणार आहोत। अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि अर्धा आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा धना पावडर टाकणार आहोत। थोडीशी हळद अजून ॲड केली आहे। आता हे थोडंसं परतून घेते, मस्त भाजी लागते, अगदी तरीवाली भाजी आहे। आता हे आपण ज्या शिजवल्यात ना शेंगा शेवगाच्या, ते शिजवलेलं थोडंसं पाणी ठेवायचं, कारण आपल्याला याच्यामध्ये रस्सा बनवायचा तर ह्याच पाण्याचा बनवायचा आहे, वेगळं पाणी वापरायचं नाही। तर आता आपण ह्या मसाल्यामध्ये चांगल्या ह्या शेंगा ज्या आहेत ना ते एकजीव करून घेऊया। काही वेळ लागत नाही, झटकीपट ना चहाचा कप जर तुमच्यासोबत असेल ना सकाळच्या टायमाला, तर चहा पिऊस तर ती भाजी ना तयार होती। हे बघा, आता मस्त मिक्स करून घेतले मसाल्यामध्ये आणि वरून टाकले चवीनुसार मीठ। आणि त्यानंतर आपण टाकायचं इथं आता मी धना पावडर टाकून घेते। हे बघा, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता मी याच्यामध्ये 1 चमचा असं धना पावडर टाकून घेतलं, 1 किंवा 1.5 चमचा असं धना पावडर टाकून घ्यायचं आहे। आणि मग छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। इकडे बघू शकता याची तरी बघा तयार होती आहे, मस्त अशी झणझणीत चमचमीत अशी गावरान पद्धतीची शेवगाची शेंगाची भाजी करून दाखवली मी तुम्हाला आज। वरून थोडीशी अशी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची कट केलेली, म्हणजे सिंपल प्रोसेसने मी तुम्हाला भाजी दाखवली। आणि विशेष कधी ही लोखंडाची कढाई मी आज वापरली ना, ही मुद्दामून वापरली मी, कारण माझ्याकडे नॉनस्टिकी पॅन आहे, पण मला ना हे आज लोखंडाच्या कढाईमध्ये करायची होती। कारण की लोखंडाच्या कढाईमध्ये केलेल्या भाजीची चव ना एक वेगळी असते। जसं आपण चुलीवरचं जेवण त्याची एक वेगळी टेस्ट लागते, तसेच प्रकारे लोखंडाची जी कढाई असते ना त्याच्यामध्ये बनवलेली रेसिपी खूप चांगल्या लागतात, टेस्टी लागतात। तर इकडे बघू शकता आपल्या भाजीचा लुक बघा तुम्ही किती छान आला आहे, मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि गरमागरम आता ही भाजी तयार झालेली आहे। आता मी शेंगा शिजून घेतल्यामुळं काय ह्याला काही वेळ लागणार नाही, फक्त 1-1.5 मिनटातच ही भाजी तयार होती। 1 मिनटा पुरेसा आहे। लगेच उकळी आली की गॅस बंद करायचा आहे। हे बघा, आता थोडासा रसा जो आहे ना तो आटून गेलेला आहे, सगळे मसाल्याचे फ्लेवर याच्यामध्ये उतरलेले आहेत। आता मी ना गॅस बंद करते। हे बघा,
गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपली ही शेवगाची शेंगाची अशी झणझणीत चमचमीत रस्सा भाजी तयार झाली. काहीही साहित्य न वापरता आपण याच्यामध्ये साधं अद्रक लसूणसुद्धा वापरलं नाही आहे. विशेष मसाले, खडे मसाले, खोबरं, शेंगदाणे काही न लावता इतकी भारी ही चवदार तर्रीवाली भाजी तयार झाली बघा शेवगाच्या शेंगाची. तुम्ही फक्त एकदा ह्या प्रकारे बनवून बघा, इतकी मस्त वाटेल ना खाता वेळेस तुम्ही पोट भरून जेवण करताना. तर आता मी केलं आहे प्लेट तयार. गरमागरम असं शेवगाची शेंगाची रस्सा भाजी केली झणझणीत थंडीच्या दिवसामध्ये. आणि बाजरीची भाकर असेल ना तर मग बाजरीची बातच वेगळी, म्हणजे चवच वेगळी लागते. राईससोबतसुद्धा तुम्ही याला मस्त आनंदाने मस्त छान लागणार आहे खाण्यासाठी. तर नक्की ट्राय करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तिकडे बघू शकता हे बघा मस्त झाली आहे. आपण सिंपल पद्धतीने ही शेवगाची शेंगाची तुम्हाला मी भाजी करून दाखवली. सकाळच्या घाईमध्ये ना तुम्ही अशा प्रकारच्या भाज्या नक्की करून खा, कारण की आपल्याला वेळेची कमतरता आहे. म्हणून अशा सोप्या सोप्या सिंपल पद्धतीने पण खूप छान अशा भाज्या करायच्या. हे बघा आवडले असेल तर तुम्हाला नक्की एकदा ट्राय करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या सगळ्यांनी.